हॅलो. शितले, काय ग, बरं आहे ना सगळं? होय, सगळे व्यवस्थित आहे की. असं कसं मध्येच फोन केला पण? काय नाही, वेळ होता म्हणून फोन केला. तुला विचारावं कशी आहेस, आणि काय सासू त्रास देते काय विचारावं म्हणलं. ओ, मामीना काय बोलायचं ना, त्या मनानं लई चांगल्या आहेत. शपथ, काय म्हणली तू? थांब जरा, हा सूर्य कुठनं उगवला म्हणायचं. एकदम मामी लय चांगल्यात म्हणान. काय झालंय काय नक्की? अहो काय नाही, मामींची आणि माझी एक टीम झाली आहे. काय आदर्श टीम का? हा मग असंच समजा पाहिजे तर. अहो मी मामीना पटवून दिलंय की त्या हर्षवर्धनचं त्याच्या घरी जाणं लई गरजेचं आहे. जयश्रींचा, त्यांच्या संसाराचा, त्यांच्या भविष्याचा विचार करा जरा म्हणलं. आणि हे पटलं त्यांना? मग नाहीतर काय, म्हणून तर आमची एक टीम झाली ना. अगं पण हे झालं कसं काय? अहो मी ते त्या हर्षवर्धन कडनं शिकले. त्या दिवशी काय तर बोलत होता की राजकारण म्हणजे काय असतंय, तर समोरच्या गटातला माणूस फोडायचा आणि आपल्या गटात जोडून घ्यायचा. आणि काय बाय बोलत होता, आणि म्हणे तर काय, बायकांना राजकारणातलं काय कळत नाही, त्यांना काय जमत नाही त्यातलं. आम्हा बायकांना कमी समजतोय वय. आता त्याला कळलंच कसा त्याचा डाव त्याच्यावरच उलटवते ते. अहो मामींना मी माझ्या गटात करून घेतले. शिकले, डेंजर आहेस ग तू. मग कोण समजलं तुम्ही मला? पण ऐक शितले, लगेच हुरळून जाऊ नको. एवढ्यानं काय होत नाही. लढाई जिंकायची असेल ना, तर हमेशा एक रूल डोक्यात ठेवायला लागतो. शत्रूची खरी ताकद तेव्हाच कमी होती जेव्हा आपण त्यांची रसद तोडतो, त्यांची ताकद कमी करतो. मग आपले आप दुश्मन वीक व्हायला लागतो. हे शितले. हा अहो नाही, ते मी विचार करत होते. कसला? बरोबर आहे की तुमचं. वा फौजी वा, माझ्या डोक्यात यो पॉइंट आलाच नाही की. आता तर तुम्ही बघाच. हे बाई, काय करायचंय ना जरा सांभाळून कर. हा, नाहीतर उद्या उगाच मला नको वाटायला की मी. अहो तुम्ही नका लई काळजी करू, मी बघते सगळं. मी आहे ना इथं. ठीक आहे, ठेवू का? बाय. बाय. यासमुळे हे बोलले का नाही, त्यात पॉइंट आहे बरं का. अगं मामी लई बेभरोशाच्या आहेत. आज एक तर उद्या एक असतंय त्यांचं. आपण आहे का नाही, त्या हर्षवर्धनची रसद तोडली पाहिजे. म्हणजे अशी माणसं फोडायची जी त्याला सल्ले देतात, आयडिया देतात. मतलब टॅलेंट. हुशार आहेस की. पण शिकले, टॅलेंटला तोडणं लय अवघड आहे बरं का. लय बाराच आहे तो. अगं पहिल्यापासून भैयाच्या अंगाला चिकटलेली गोचरी आहे. म्हशीच्या पाठीवर बसलेल्या बगड्यासारखं कायम त्याच्यासोबतच असते. असं नका, आपल्याकडे एक मुद्दा लईच भारी आहे बघ. मामींचा त्याच्यावर आधीपासून राग आहे, म्हणून आपल्यासाठी हे सगळं जरा सोपं जाणार आहे. शिकले, तुझ्या मनात काय चाललंय ना, मेरे को तो कुछ समझ नहीं आ रहा. राहू दे, जाऊ दे तू. पण हा, मला फक्त तुझी मदत लागणार आहे. शिकले, तुला काय करायचं नाही ते कर. मला कशात अडकू नकोस. अगं मी आहे की, मी बघते. ती बेहतरी असतो, नेहमी तर म्हणत असतेस मेहना मेहना. आता येळ आल्यावर टांग देणार वे. गप बस. मैं जाती हूँ. तेरे को करना है ना वो कर, मेरे को बीच में मत ले.
काय ग, काय झालं सकाळ सकाळ? मला काय होतंय तेव्हा, पण जयश्रीना बघून हवं असं. असं म्हणजे? मला तर राहून राहून जयश्रींची लईच काळजी वाटायला लागली बघा. म्हणजे बघा की आतमध्ये एकट्याच बसल्यात. तू जरा स्पष्ट बोलतीस का? आता तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, म्हणजे आता बघा की माझ्याकडेच बघा, माझं लगीन झालं, माझा नवरा असतोय तिकडे बॉर्डरवर, पण लगीन झाल्यापासून एकदा तरी माझ्या आईने तक्रार केली आहे का? तुझी आई तर तुला फोन बी करत नाही. अहो तिला माहितीये माझ्या सासरची माणसं एवढी भारी आहेत, माझी एवढी काळजी घेतात, मला काय पाहिजे काय नाही एकदम नीट बघतात. आता एवढं सगळं चांगलं चालत असल्यावर कशाला फोन करल ती? आता बघा, अजिंक्य इथं आल्यावर आपल्या सगळ्यांसंग असतात, माझ्या संग असतात, मला येळ देतात. आता त्यांचं काम तिथं बॉर्डरवर आहे म्हणून नाही. शितले, तुला नेमकं काय बोलायचंय ती जरा सांगतीस का? मुद्द्यावर ये. मामी, भैयांचं आणि जयश्रींचं नवीन नवीन लगीन झालंय, तर भैयांनी जयश्रीना येळ नको द्यायला वे. म्हणजे बघा की कशा एकट्याच बसल्यात. मला तर असं वाटतंय त्यांचं मन त्यांना खायला लागलंय, म्हणून तर आता पोती भीती वाचायला लागल्यात. काय? नाहीतर कशाला देवधर्माकडे वळल माणूस. शितले, असं होऊ शकतं? आता असंच चाललं तर आहे ना, आता अजून किती दिवस टिकणार आहे? गप ग, उगाच काय तर तोंडाला येईल ती बोलू नकोस. नाही म्हणजे बरोबर हाय असं म्हणू नये, पण आता जे हाय ते हाय ना. अहो मामी, तुम्हाला सांगते आजकाल सगळ्यात जास्त घटस्फोट ह्याच्यामुळेच होत्यात. म्हणजे बघा, अजून यांची पूजा बी झालेली नाही, म्हणून जयश्री असतात आमच्या संग आणि भैयान संग तो टॅलेंट असतोय की 24 तास. होय, लई हाय बघती बेन. मामी तुम्हाला सांगते, त्या दोघांच्या संसारात ह्योच मिठाचा खडा आहे. त्यांचा संसार नासवण्याच्या अगोदरच त्याला बाहेर काढलं पाहिजे बरं का.